भाजप सोडा आणि थेट मुख्यमंत्री व्हा, पंकजा मुंडेंना दिलेल्या एका ऑफरची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. या एका ऑफरमुळे राज्याच्या राजकारणात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. त्यातच पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्याही चर्चांनाही पुन्हा उधाण आलं आहे. आणि अशातच त्यांच्या राजकीय निवृत्तीबाबतचं वक्तव्यही समोर आलं. म्हणजेच एकीकडे मुख्यमंत्रीपदाची ऑफर, दुसरीकडे भाजपमधील नाराजी आणि या सगळ्यात राजकीय निवृत्तीचा संदेश. पंकजा मुंडेंभोवती घडणाऱ्या या तिन्ही घटनांमुळे मोठा राजकीय सस्पेन्स निर्माण झाला आहे. त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतो की पंकजा मुंडे अचानक निवृत्तीची भाषा का करत आहेत? बीडच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय? आणि त्यांना देण्यात आलेल्या मुख्यमंत्री पदाच्या ऑफर मागचं सत्य काय आहे? चला सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रकरणाचा सविस्तर उलगडा करूया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सध्या महायुतीमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशामुळे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील जुन्या नेतृत्वाला डावलल्याचा आरोप सातत्याने केला जातोय. अनेक वेळा याबाबत विविध विधाने देखील समोर आली आहेत. आणि आता अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या सुकन्या पंकजा मुंडे या देखील पक्षापासून नाराज असल्याचं बोललं जाते. यामागचं कारण ठरलंय पंकजा मुंडेंकडून करण्यात आलेलं एक सूचक विधान. पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजकीय निवृत्तीचा उल्लेख केला. या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या होत्या की कधी कधी राजकारणाचा कंटाळा येतो, रिटायर्ड व्हावंसं वाटतं, परंतु अजून तो वेळ आलेला नाही. त्यांनी केलेल्या या सूचक विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. कारण ज्या वयात नेते मंडळी राजकारणात आपलं वजन निर्माण करण्याचं स्वप्न पाहतात, अगदी त्या वयातच पंकजा मुंडे निवृत्तीची भाषा का करत आहे असा प्रश्न उपस्थित केला गेला. आणि इथूनच सुरू झाली भाजप पक्षात असलेल्या या अंतर्गत नाराजीची चर्चा. कारण गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये पूर्णपणे समाधानी नसल्याचे अगदी सातत्याने दिसून येत आहे. विशेषतः 2019च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आणि त्यानंतरच्या काही राजकीय घडामोडींमध्ये पंकजा मुंडे अनेकदा पक्षापासून काहीशा दूर असल्याचं चित्र दिसलं. अनेक निर्णयांमध्ये त्यांना अपेक्षित स्थान मिळालं नाही अशी चर्चा वेळोवेळी रंगत राहिली. मात्र त्यांनी अनेकदा आपण भाजपमध्येच असल्याचं स्पष्ट करत पक्षावरील निष्ठाही व्यक्त केली आहे. परंतु त्यांनी आता अचानकपणे केलेल्या या निवृत्तीच्या विधानामुळे पक्षापासून असलेली नाराजी अगदी स्पष्टपणे दिसून आली. अशातच या प्रकरणाला आणखी हवा मिळाली काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका धक्कादायक दाव्यामुळे. कारण विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडेंना भाजप पक्ष सोडून काँग्रेसमध्ये यावं अशी अगदी खुली ऑफर दिली. इतकंच नाही तर त्यांनी असं देखील सांगितलं की जर पंकजा मुंडे काँग्रेस सोबत आल्या तर त्यांचा राजकीय अनुभव आणि प्रभाव पाहता त्यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाचा देखील विचार केला जाऊ शकतो. आणि त्यांच्या या सूचक वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं. दरम्यान या सर्व राजकीय चर्चांमध्ये पंकजा मुंडेंचा आणखी एक वक्तव्य विशेष चर्चेत आलं. परळी महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी करताना त्यांनी भावनिक शब्दात प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, या रस्त्यावर खडखडत आले आणि पीएला म्हटलं, आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय. मात्र त्याच वेळी सभास्थळी उपस्थित नागरिकांचा उत्साह आणि त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद पाहून नव्याने प्रेरणा मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ही लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही तर तुमचा विकास करण्यासाठी आहे असं सांगत त्यांनी विकासाची ग्वाही दिली. म्हणूनच त्यांच्या या वक्तव्याकडे काहींनी भावनिक प्रतिक्रिया म्हणून पाहिलं तर काहींनी त्यातून राजकीय संदेश शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वात मोठा प्रश्न आता असा आहे की काँग्रेस पंकजा मुंडेंना मुख्यमंत्र्याची ऑफर का दिली? कारण मित्रांनो, यामागे फक्त एका नेत्याला पक्षात आणण्याचा प्रयत्न नाही तर त्यापेक्षा खूप मोठं राजकीय गणित असल्याची चर्चा सुरू आहे. कारण पंकजा मुंडे या केवळ भाजपच्या नेत्या नाहीत तर त्या महाराष्ट्रातील ओबीसी राजकारणातील एक प्रभावी चेहरा मानल्या जातात. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेला जनाधार आजही राज्यातील अनेक भागात कायम असल्याचं मानलं जातं. त्यामुळे पंकजा मुंडेंचा प्रत्येक राजकीय निर्णय हा केवळ एका नेत्याचा निर्णय राहत नाही तर त्याचा परिणाम मोठ्या मतदार वर्गांवर होऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा असते. याच कारणामुळे जर पंकजा मुंडे भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेला तर काँग्रेसला केवळ एक मोठा नेता मिळणार नाही तर राज्यात ओबीसी राजकारणात नवं समीकरण उभं करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळेच विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडेंना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याची चर्चा रंगली आहे.
म्हणजेच हा फक्त एका नेत्याला पक्षात आणण्याचा प्रयत्न नाही, तर महाराष्ट्रातील ओबीसी मतांचं राजकीय गणित बदलण्याचा डाव असल्याचं बोललं जात आहे. या संपूर्ण परिस्थितीला पाहून एक गोष्ट स्पष्ट होते की राजकारणात प्रत्येक ऑफर मागे एक हेतू असतो आणि पंकजा मुंडेंना दिलेल्या या ऑफर मागेही महाराष्ट्रातील ओबीसी राजकारणाची मोठी केळी दडल्याचं चर्चा आता रंगू लागली आहे. सध्या सुरू असलेल्या या घडामोडीमुळे पंकजा मुंडे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांची भूमिका काय असेल याकडे आता महाराष्ट्रातील राजकीय तज्ज्ञांचं लक्ष लागलेलं आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? पंकजा मुंडे खरोखर काँग्रेसच्या ऑफर स्वीकारतील की भाजपमध्येच राहतील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.